पीले ओ मरजानी ओ मिले पीले ओ मरानी. ए थांब थांब शांत्या. ए काय ती मांजर बघ केवढं मोठं बसलंय रस्त्यावर. मांजर? अरे मांजर एवढं मोठं नाही. मांजरच आहे रे. नाही मग ए डायनासोर आहे. डायनासोर? येडा बोखाचा आहेस का? मांजर आहे ती मांजर. अरे डायनासोर आहे. जा बरं बघून ये. ऐ जा जा जवळ जा जवळ जा. हा डायनासोरच दिसतोय. आदर आदाब अभिनंदन आभार. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बकचोद रिव्ह्यूज. आणि तुम्ही बघताय आपला तिसरा रिव्ह्यू. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहे 2 मूवीजचा. पहिली मूवी आहे जुरासिक वर्ल्ड रिबर्थ. तर मंडळी आपण बघितलं आहे जुरासिक वर्ल्ड रिबर्थ. सेम स्टोरी लाईन जुरासिकच्या पिक्चर सारखी. माणसं जातात डायनासोरकडे बिनकामाची, गरज काय नसताना, आणि तिथं जाऊन आपली मारून घेतात आणि माघारी येतात. दरवेळेसप्रमाणे एक फॅमिली असते जी काहीतरी चुती वगैरे करायला गेलेली असते. तिथे सेम स्टोरी लाईन आहे. तुम्हाला डायनासोर बघायचा नाद असेल तर तुम्ही 100% जाऊन एन्जॉय करू शकता. आणि टी-रेक्स दाखवला आहे ह्या मूवीमध्ये सुद्धा. टी-रेक्स पण त्याला जरा तुम्ही डाऊन सिंड्रोम झालेला टी-रेक्स म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणणार सांगतो तुझं याबद्दल? मग काय टी-रेक्स इतका खतरनाक दाखवला ना, फटन तुमची. म्हणजे वाढव्य असा दाखवला डायनासोर, पण डाऊन सिंड्रोम झाल्यासारखं मला तर वाटलं त्या टी-रेक्सला. ठीक आहे, आपल्या ब्लॅक विडो जे आहेत त्यामध्ये, त्याच्यामुळं पिक्चरला खरं तर गेलतो आम्ही. स्कारलेट विच चांगली ऍक्टिंग केली. ऍक्शन सीन्स आहेत जबरदस्त. भारी मिस्टेक हो गया सर. सॉरी स्कारलेट जॉन्सन. स्कारलेट मार्वल फॅन्स असल्यामुळे जरा इकडे तिकडं इधर उधर हो जाता हो थोडासा. चांगली ऍक्टिंग केली मी मूवीमध्ये स्कारलेट जॉन्सननी. सपोर्टिंग ऍक्टर सुद्धा चांगले आहेत नेहमीप्रमाणे. 10 out of 6 मार्क या मूवीला. कारण नवीन काही नाही आहे बघायला. तेच 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 तुम्हाला जर डायनोसॉर बघायचं असेल तर तुम्ही 100% जाऊन मूवी एन्जॉय करा. शंतनू किती मार्क देशील? माझ्यातर्फे 6 मार्क आहेत. कारण दरवेळेस जे जुरासिक पार्कमध्ये होतं तेच ह्यात झालंय. लोक डायनासोरकडे जातात, वाचतात, एवढंच. आणि शेवटी फक्त एकच जण वाचतो किंवा 2घच जण वाचतात, हिरो हिरोईन. नेहमीप्रमाणे ती स्टोरी लाईन आहे. काहीतरी नवीन करा आयुष्यात. हा, तेच तेच करून काय उपयोग नाहीये. आम्ही बघा, शाबाश बेटा, बहुत बढ़िया. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही पण करा. इन छोटे मोठे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो. आणि आज तुम्हाला काहीतरी असा आवाज जरा वेगळा वेगळा येत असेल तर शाउट आउट टू ऋतुजा नामे. यस, जिनं आम्हाला गिफ्ट केलेलं आहे. असंच तुम्ही काही गोष्टी आम्हाला गिफ्ट करून सपोर्ट करू शकता. त्यासाठी तुम्ही शंतनू मुंडलिक यांना कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. दुसरा मूवी आम्ही बघितला होता तो होता सुपरमॅन, डिरेक्टेड बाय जेम्स गन. जेम्स गनचा सुपरमॅन. मी तसा मार्वल फॅन आहे. सुपरमॅनचा बघितलेला हा पहिलाच मूवी आहे मी. खरं वाटणार नाही तुम्हाला, पण पहिलाच मूवी आहे हा मी सुपरमॅनचा. थिएटरला पण बघितला किंवा बघितला, त्याच्यामुळे जास्त काय माहिती नाही. पण एवढं पिक्चर बघून कळलं की तुम्हाला काही DC बद्दल माहिती असण्याची काही गरज नाही आहे जास्त. आणि एवढं काय कॅरेक्टरची माहिती असण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट जाऊन तुम्ही जरी बघितला हा मूवी तरी तुम्हाला 100% हा पूर्ण मूवी कळू शकतो. ओव्हरऑल मस्त डायरेक्शन केले. 3D मध्ये बघितला आम्ही हा मूवी, त्यामुळे मस्त वाटला पिक्चर बघताना. सीन्स खतरनाक डायरेक्ट केलेत त्यांनी. आणि शंतनू सांगतो मला की हा सुपरमॅन आहे तो जरा फॅमिली मॅन टाईप दाखवलाय. बाकीचे सुपरमॅन कसे जरा असं टफ, रफ अँड टफ आहेत बाकीचे सुपरमॅन्स. आणि ह्या सुपरमॅन्सला खूप असे फिजिकल प्रॉब्लेम्स, मेंटली प्रॉब्लेम्स असं दाखवलंय त्यांनी. म्हणजे फॅमिली मॅनच दाखवला पूर्ण तो. आणि हा सुपरमॅनचा रोल केला आहे डेव्हिड कॉर्नस्वेट यांनी.
आणि त्याला पहिल्यापासूनच हेड भेटत होतं, कारण सगळ्यांच्या डोक्यात बसलाय सुपरमॅन म्हणलं की हेनरी केविल. म्हणजे मला माहीत नसताना पण एवढं माहीत होतं की सुपरमॅन म्हणलं की हेनरी केविल, पण ह्या सूटमध्ये हेनरी केविल सूट झाला नसतो ह्या मूवीसाठी. त्यामुळे डेव्हिड कॉर्सेट हे चांगली चॉईस आहे मूवीसाठी. आणि त्यांनी सुपरमॅनचा म्हणजे काही असं जुनं कनेक्शन दाखवलं नाही आहे, एक स्टोरी लाईन उचलली कॉमिक बुकमधनं आणि कॉमिक ॲक्युरेट आहे हा सुपरमॅन. मस्त मला तर वाटलं. मला काही एवढी माहिती नसताना पण मी बघितलं तरी पण मला खूप छान वाटलं. ग्रेट डायरेक्शन, ग्रेट VFX असं म्हणू शकतो मी. त्याच्यामुळं 10 out of 8 मार्क्स मी या मूवीला देऊ इच्छितो. शंतनू? नक्कीच 10 out of 8 माझ्यातर्फे पण. हा DCचा खूप लाईट असा मूवी, नाही तर खूप DCचे खूप मूवीज असे डार्क मध्ये असतात, पण हा खूप असा जॉयफुल मूवी. DCचा मूवी आहे का हा शंतनू? नक्की हा नक्की. कोई कितना गवार हो सकता है, जाहिलियत की भी हद होती है. मूवी DC युनिव्हर्सचा आहे असताना माहिती घेतली तर आम्हाला असं कळलंय की DCचा नवीन युनिव्हर्स चालू होणार आहे, म्हणजे थोडक्यात नवीन फेज चालू होणार आहे. आता खरं तर शंतनूने सांगितली पाहिजे माहिती ही, कारण मी नाही आहे जास्त DC फॅन. मी तुला सांगितले ना, शंतनूनेच मला सांगितले आणि मी तुम्हाला सांगतोय, कारण शंतनू आपला इंट्रोवर्ट आहे, त्याच्यामुळे तो बोलत नाही कॅमेरासमोर जास्त. तुम्ही बघा पिक्चर, एवढंच म्हणेन मी, बाकी काही नाही. आणि तुम्ही नसाल फॅन DC मार्वलचे तरी पण तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळणार आहे मूवी हा. डायरेक्ट एन्जॉय करू शकता तुम्ही डायरेक्ट, आणि तुम्ही एन्जॉय करू शकता, फॅमिलीसोबत पण करू शकता, फ्रेंड्ससोबत पण करू शकता, काहीच अडचण नाही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हा कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि लाईक करा चॅनलला, व्हिडिओला, आणि सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम आम्हाला देत राहा. आणि आम्ही नवीन काहीतरी रिव्ह्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहे, फक्त मूवीजपर्यंत मर्यादित ठेवणार नाही आहे चॅनल्स. येत्या आठवड्यात तुम्हाला कळेलच की नवीन व्हिडिओ आल्यानंतर काय होतंय, कसं होतंय ते तुम्हाला कळवतच राहीन आम्ही. पण तुमचा सपोर्ट असाच ठेवा कायम. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.